जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, स्टॅटिक जीकेचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये इतिहासातल्या ज्या कोणी महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि त्यांची समाधी स्थळं जे आहेत ह्याच्यावरती सुद्धा अनेक परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले पाहिले आहेत। त्यामुळं या व्हिडिओ लेक्चरमध्ये अतिशय अल्प वेळेमध्ये आपण सर्व महत्त्वाचे व्यक्ती आणि त्यांची समाधी स्थळे हे अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम जे आहेत ते आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि इंदिरा गांधी यांची समाधी जी आहे ती कुठं स्थित आहे? ती आहे शक्तिस्थळ। शक्तिस्थळचा फोटो आपल्याला इथे दिसत आहे। इंदिराजींची समाधी आहे शक्तिस्थळाला। 1984 ला त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली नवी दिल्ली येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी आणि नंतर त्यांचं भव्य दिव्य असं समाधीस्थळ जे आहे ते शक्तिस्थळ इथं उभारण्यात आलेलं आहे। नंतर महात्मा गांधी जे आपले राष्ट्रपिता आहेत, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे। 1920 पासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे 47 पर्यंत आपण गांधी युग किंवा गांधी पर्व म्हणून ओळखतो। अशा महात्माजींची हत्या नथुराम गोडसेंनी केली आणि यांची समाधी जी आहे ती कुठं स्थित आहे? ती आहे राजघाट या ठिकाणी। आणि या समाधीवरती दोस्तांनो आपल्याला इथं लिहिलेलं पाहायला मिळतंय, हे राम, जे त्यांचे शेवटचे शब्द होते। आता हे दोन्ही स्थळ, शक्तिस्थळ असो राजघाट, हे दिल्लीला आहे। मित्रांनो, सर्व महत्त्वपूर्ण स्थळं जी आहेत ती दिल्ली ठिकाणीच आहेत। मात्र जिथं कुठं अपवाद असेल तिथं मी आपल्याला बरोबर सांगेन। मग मित्रांनो, पुढचे जे आहेत ते आहेत आपले लाल बहादूर शास्त्री। मूर्ती लहान पण कीर्ती महान ज्यांना आपण म्हणतो। 1965च्या भारत पाक युद्धामध्ये भारताला ज्यांनी विजय प्राप्त करून दिला। ताश्कंद येथे ज्यांचं निधन झालं, म्हणजे परदेशात निधन पावणारे पहिले पंतप्रधान ठरलेत लाल बहादूर शास्त्रीजी। आणि भारतात आल्यानंतर यांच्यावरती जो काही विधी करण्यात आला त्यानंतर यांचं समाधीस्थळ जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। कुठं? विजयघाट। विजयघाट सुद्धा दोस्तांनो कोणत्या ठिकाणी? दिल्लीला। नंतर राजीव गांधी। राजीव गांधी भारताचे पंतप्रधान, भारताला विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात नेणारे व्यक्तिमत्व। राजीव गांधी यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता आणि जो प्रामाणिक सुद्धा होता। राजकारणामध्ये मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असणारे राजीव गांधी यांची पण हत्या एका दहशतवादी संघटनेने केलेली आहे। श्रीलंकेमधली दहशतवादी संघटना लिट्टे यांनी 1991 ला राजीवजींची हत्या केली आणि यांचं समाधीस्थळ जे आहे ते कुठं आहे? तर वीरभूमी। वीरभूमी हे स्थळ सुद्धा कोणत्या ठिकाणी दोस्तांनो? नवी दिल्ली। नंतर अटल बिहारी वाजपेयी 1996 ला देशाचे पंतप्रधान, प्रथमतः 13 दिवस, नंतर 13 महिने आणि नंतर 99 पासून सलग 4-4.5 वर्ष ज्यांनी पंतप्रधान पदाची कारकीर्द गाजवली असे अटलजी। अटलजींच्या समाधीस्थळाचं नाव आहे सदैव अटल। हे सुद्धा समाधीस्थळ कुठं आहे दोस्तांनो? तर नवी दिल्ली येथे। नंतर मोरारजी देसाई। आणीबाणीनंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला होता ज्याचं नाव होतं जनता पक्ष। आणि 77 ला झालेल्या निवडणुकांमध्ये जनता पक्ष जो आहे तो बहुसंख्येने निवडून आला आणि पंतप्रधानपदी आलेत मोरारजी देसाई। 1977 ते 1979 असा यांचा कालावधी। आणि यांचं जे समाधीस्थळ आहे ते आहे काय? अभयघाट। अभयघाट सुद्धा दोस्तांनो कुठं आहे? तर नवी दिल्ली येथे स्थित आहे। मग पुढचं व्यक्तिमत्व जे आहे ते आहे संजय गांधी। संजय गांधी इंदिराजींचे धाकटे चिरंजीव। पुष्कळ जणांना वाटतं की राजीव गांधी छोटे मूल होते कोणाचे? इंदिराजींचे, आणि संजय गांधी राजीवजींचे मोठे बंधू होते। ह्याच्या एक्झॅक्टली उलट आहे। संजय गांधी छोटे भाऊ होते राजीव गांधींचे। तर ऑब्व्हियसली 1975 ते 77 दरम्यान सर्व सत्ता जी आहे ती खऱ्या अर्थाने इंदिराजींच्या हातात नव्हती, ती कोणाच्या हातात होती? संजय गांधींच्या हातात होती। आणि संजय गांधींचं विमान अपघातात निधन झालं होतं 1980 ला। तर यांच्या समाधीस्थळाचं नाव जे आहे दोस्तांनो ते आहे काय? शांजत घाट आपल्या इथं पाहायला मिळतं आहे। आणि हे ठिकाण सुद्धा कोणत्या शहरात स्थित आहे? तर नवी दिल्ली येथे। मग पुढचे चौधरी चरण सिंग। मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानाचा कालावधी संपला 1979 ला आणि मग 6 महिन्यासाठी लोकसभेला एकदाही सामोरे जाणारे पंतप्रधान कोण? तर चौधरी चरण सिंग। चौधरी चरण सिंग हे किसानांचे लीडर होते, किसानांचे नेते होते
त्यामुळं यांच्या समाधीला एक संयुक्तिक नाव देण्यात आलेलं आहे, ते आहे काय, किसान घाट. तर चौधरी चरण सिंग यांची समाधी जी आहे ती किसान घाट येथे स्थित आहे. मग भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार, चाचा म्हणून ज्यांचा परिचय आहे, मुलांमध्ये चाचा म्हणून जे प्रिय होते असे कोण, तर जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरूंचं निधन जे झालेलं आहे 1964 साली झालेलं आहे आणि यांची समाधी जी आहे ती आहे कुठं, शांतीवन या ठिकाणी. शांतीवन हे ठिकाण सुद्धा कुठं आहे दोस्तांनो, तर नवी दिल्लीला. नंतर 1991ला जे पंतप्रधान झाले ते आहेत PV नरसिंहराव आणि यांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्याच लागतात. भारतीय बाजारपेठ परदेशी मालासाठी खुली करणारे कोण, तर PV नरसिंहराव. खऱ्या अर्थाने दुर्लक्षित राहिलेले पंतप्रधान, यांच्या समाधीस्थळाचं नाव जे आहे ते आहे एकता स्थळ आणि एकता स्थळ हे सुद्धा कुठं आहे, नवी दिल्लीला. आता दोस्तांनो, एकता स्थळी आपल्याला अनेक व्यक्तिमत्वांच्या समाध्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतील. आता कशा ते पण आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पुढचं जे व्यक्तिमत्व आहे ते आहे बाबू जगजीवन राम. बाबू जगजीवन राम हे जे आहेत हे उपपंतप्रधान राहिलेले आहेत. हे दलितांचे नेते होते आणि यांच्या समाधीस्थळाचं नाव जे आहे ते आहे काय दोस्तांनो, समता स्थळ, समता स्थळ. मग पुढचं व्यक्तिमत्व डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि सलग 2 वेळा राष्ट्रपतीपदी राहणारी व्यक्ती कोण, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या देशाचे पहिले अध्यक्ष यासाठी होऊ शकले कारण की घटना समितीच्या अध्यक्षपदी कुणाची नेमणूक झालेली होती, राजेंद्र प्रसाद. आणि एखाद्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्या देशाची राज्यघटना बनवण्यासाठी जी कोणती घटना समिती स्थापन होती आणि त्या घटना समितीचा जो कोणी प्रथम अध्यक्ष असतो तोच कालांतराने त्या देशाचा राष्ट्रपती बनत असतो. त्या अनुषंगाने डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती बनले होते. ॲक्च्युली यांचा कालावधी आहे 1950 ते 1962. यांची जी समाधी आहे दोस्तांनो ती आहे महाप्रयाण घाट येथे, महाप्रयाण घाट येथे. नंतर आपल्याला आणखीन एक व्यक्तिमत्व घ्यायचं आहे, ते आहेत डॉक्टर शंकरदयाल शर्मा. डॉक्टर शंकरदयाल शर्मा भारताचे राष्ट्रपती होते आणि यांची जी समाधी आहे ती कोणत्या नावाने ओळखली जाते, तर कर्मभूमी या नावाने ओळखली जाते. मग दोस्तांनो, आणखीन एक भारताचे राष्ट्रपती जे आपल्या देशाचे पहिले शीख राष्ट्रपती होते. ऑपरेशन ब्लू स्टार सुवर्ण मंदिरातील लष्कराची जी कारवाई होती शीख अतिरेक्यांना हुसकून काढण्याची, त्या काळी सुद्धा ग्यानी झैल सिंग हे राष्ट्रपतीपदी होते आणि ग्यानी झैल सिंग यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे एकता स्थळ. दोस्तांनो, मी तुम्हाला सांगितलं एकता स्थळी अनेक नेत्यांच्या समाध्या स्थित आहेत. मग पुढचे जे आहेत ते आहेत चंद्रशेखर. चंद्रशेखर हे विश्वनाथ प्रताप सिंग यांच्यानंतर भारताचे झालेले पंतप्रधान. काँग्रेसने यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. हे सुद्धा फार कमी काळ देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत आणि चंद्रशेखर यांच्या सुद्धा समाधीस्थळाचं नाव जे आहे ते आहे एकता स्थळ, जे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकता स्थळ येथे आपल्याला माहिती आहे PV नरसिंहराव यांची समाधी आहे. एकता स्थळ येथे ग्यानी झैल सिंग यांची समाधी आहे. एकता स्थळ येथेच चंद्रशेखर यांची सुद्धा समाधी आहे आणि हे ठिकाण कुठे आहे दोस्तांनो, नवी दिल्लीला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे कैवारी, अस्पृश्यांचे नेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, नंतर समाजातल्या दुर्बळ घटकांना ताठ मानेने जगण्याची शिकवणूक देणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी जी आहे ती आहे चैत्यभूमी. पण दोस्तांनो, चैत्यभूमी जी आहे ती नवी दिल्लीला नव्हे, ती कुठं आहे, ती आहे स्थित कुठं, दादर, दादर मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाधी आहे. मग मित्रांनो, पुढचे जे आहेत परत एकदा भारताचे पंतप्रधान राहिलेली व्यक्ती आहे की 1996 नंतर जे काही राजकीय अस्थिरता आपल्या देशामध्ये निर्माण झाली होती त्या काळामध्ये HD देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल असे 2 नवे पंतप्रधान भारताला लाभले. गुजराल डॉक्ट्राईन या नावाने हे अतिशय प्रसिद्ध आहेत. परदेशी नीतितज्ञ होते आणि यांच्या निधनानंतर यांचं समाधीस्थळ जे आहे त्याला नाव दिलेलं आहे स्मृती स्थळ या नावाने. नंतर दोस्तांनो, आपल्याला सर्वात शेवटचे पाहायचे आहेत ते आहेत कोण, KR नारायणन. हे आहेत भारताचे राष्ट्रपती होते. नंतर
हे काही काळ भारताचे राजदूत सुद्धा होते, IFS अधिकारी होते, उपराष्ट्रपतीपदी यांनी काम केलेलं आहे, राष्ट्रपतीपदी काम केलेलं आहे, भारताचे पहिले दलित राष्ट्रपती असा यांचा उल्लेख केला जातो। आणि यांची जी समाधी आहे ती कुठे आहे दोस्तांनो, तर उदयभूमीला, आणि उदयभूमी आपल्याला इथं पाहायला मिळते। मित्रांनो, हे झाले इतिहासातल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींची समाधीस्थळ। मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद दोस्तांनो।